आमच्या लाडक्या बहीण योजनेचं त्यांनी मुक्त कंठानं स्तुती केली होती. 1,500 रुपयांचं मोल काय ते त्यांनी नीट समजावून सांगितलं होतं. लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही. हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते, तर मी 2 वेळेला जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. समाजाच्या दुःखांची वेदनांची त्यांना जाणीव होती. खरं म्हणजे आज एक गोष्ट सांगावीशी वाटते. खऱ्या अर्थाने आशाताईंचा प्रवास खूप खडतर होता. त्यांना आयुष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेक संकटांना देखील सामोरं जावं लागलं. परंतु आशाताईंचा रडका दुःखी चेहरा असलेला फोटो कधीही आपण कुणी पाहिलेला नसेल. त्यांनी जीवनाचं आनंद गाणं केलं, रडगाणं नाही केलं.